Oh
तुम्हालो रामदूता आयती जजा अजरा भव्या सुवटा ऐसे नमस्ते सकळा हरिकथा बोली बोली आपला अज्ञान आपल्या चालवे सकळा चला चला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा भक्ती याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्तरसने प्राप्तस्थळी कीर्तन रूपी याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्राणी मात्रांसाठी आपला देवखंडीचे जगणारे वैराग्य रागसिक गुरु जगवंदनीय श्रीमंत संत निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणांचा सोप्या सरळ पद्धतीने भक्तीचं स्वरूप अनुभवातून संगीत आपल्याला सेवा करता घेतलेला आहे. प्रस्तुत अपदाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज सरळ सोप्या पद्धतीने भक्ती कशी करावी ती भक्ती करत असताना तुकोबारायांनी आम्हाला सांगितली. सरळ सोप्या पद्धतीने संसारिक तर मग ती भक्ती सोप्या पद्धतीने नेमकी कशी करावी आणि ते त्या ठिकाणी महाराज अभंगातून प्रतिपादित करतात आणि करत असताना असं वायपळ बोलत नाही अनुभवातून त्या ठिकाणी बोलतात आणि बोलत असताना तो बोलतात सरळ सोप्या पद्धतीने भक्ती करायची असेल तर ती कशी करावी महाराज म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. स्वामीचं काम स्वामी म्हणजे मालक मालक आणि काज म्हणजे काम मालकाचं काम गुरुविषयी दृढभक्ती पतीची सेवा आणि पित्याचं वचन हे जर आम्ही त्या ठिकाणी दृढतेनं पाळत असेल तर हेच भगवान परमात्म्याची महापूजा ह्याची विष्णूची महापूजा आणि याच्यापेक्षा दुसरा अनुभव त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकत नाही. पूजा म्हणजेच अर्चन भक्ती भक्तीचं स्वरूप सांगत असताना संतांनी आम्हाला नवविधा भक्ती सांगितली. त्या नवविधा भक्तीतली 5व्या क्रमांकाची भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. त्या अर्चन भक्तीलाच आम्ही त्या ठिकाणी पूजा म्हणत असतो. पूजा देवांची पूजा करणे म्हणजेच अर्चन भक्ती. तुकोबाराय म्हणतात ती पूजा घडणार नाही तुम्हाला महापूजा भगवान विष्णूची घडेल. ती कशा पद्धतीनं सरळ सोप्या पद्धतीनं घडेल ते प्रकार सांगितले. पुढे अजून बोलतात तुकोबाराय बोलत असताना पुढे म्हणतात मुखाने सत्य बोला हेच भगवान परमात्म्याची महापूजा आहे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा हीच भगवंताची महापूजा त्या ठिकाणी आहे. सरळ सोपी पद्धत त्या ठिकाणी संसारिक प्रापंचिक जीवनात तुकोबारायांनी सांगितली आणि हे सांगितलं हे जर तुम्ही निश्चयानं करत असेल तर निश्चयाचं फळ त्या ठिकाणी काय आहे परमात्मा निश्चितच तुम्हाला एक दिवस त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही असा या अभंगाचा सरळ सरळ प्रवर्त आहे. गेले नाही. संजीवन म्हणजे जिवंत महाराज या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि ते आहे कशावरून सांगायचं तो या ठिकाणी असणारा आनंद उत्सव या ठिकाणी आल्याबरोबर त्या ठिकाणी जो आनंद उत्सव आहे जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. की जिथे संतांचं वास्तव्य आहे त्या संतांच्या वास्तव्यामध्ये ती जागा त्या ठिकाणी पावनपुनीत आणि प्रसन्न त्या ठिकाणी असत असते आणि ती प्रसन्नता ते वातावरण या मंडपामध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं आणि त्याच संतांचा सोहळा आम्ही करतोय. का करावा संतांचा सोहळा? संतांचे सोहळे त्या ठिकाणी योग्य करता करावे. संतांचे जर सोहळे केले तर त्यामध्ये आमचा फायदा आहे. काय फायदा आहे? पहिला फायदा सांगतो. संतांचे जर सोहळे आम्ही आमच्या जीवनामध्ये केले तर पहिला फायदा होतो आम्ही भगवंताला प्रिय होतो. प्रिय म्हणजे देवाच्या आवडीचे होतो.
मनुष्यानं जन्माला आल्यानंतर देवाच्या आवडीचं, संतांच्या आवडीचं आणि आमच्या धर्मग्रंथांच्या आवडीचं होण्याचा प्रयत्न करावा. बायकोच्या आवडीचं होत बसल्यापेक्षा संतांच्या, ग्रंथांच्या आणि भगवंताच्या आवडीचं. कारण की बायकोच्या आवडीचं आम्ही किती दिवस राहू शकतो? लग्न झाल्यानंतर बायको किती दिवस आवडते? तिचं सौंदर्य जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत. लग्न झाल्यावर जसे पती पत्नी त्या ठिकाणी म्हणतात, तू मला आवडते, मी तुला आवडते, ते म्हणत असतात. नाही तरेचं बोलतात ते, तू बताओ सिर्फ हम तुम्हारे लिए चांद तारे भी तोडकर लाएंगे. इथं घरात बिल भराची सोय नाही, तू म्हणते चांद तारे आयले रिकामा चंद्रांकन लोकांच्या घरी अंधार पडतात. कसं आहे, रात्रीचा तेवढा उजेड दिसते कीर्तनातल्या लोकांना घरी जाणे तर तोय बायको घरी बिल भराची सोय नाही, तो म्हणते